विठ्ठली विश्वास
निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वासानिकांची. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकिला ऐसा कोणी. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची. मुक्ताबाई नमो संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं. शिरसा गुरुन्तं महिम्नः पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी. स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः. अथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः. मनोनिलावा अंगारा सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या. संकट जाई माघारा गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात दरवळतो कधी होरी गुप्त चालक भक्तांना भेटून येतो. गण गण गणात बोलते मंत्र, हा मंत्र मुखाने वदण्याचा. सामर्थ्याने गजाननाचा, सामर्थ्याने वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरी भेटी. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. मधल्या भजनाला घालायचा हार विठोबा रखुमाईला. बसा तुम्ही, तो पण खाली बसा सगळे. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वासानिकांची.
संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबराय श्री महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला 3 चरणाचा भक्ती साधनेतला वैष्णवानं भक्तानं ज्या स्वधर्माच्या पालन करून भक्तीच्या आधारानं आपल्या जीवनाचा कळस साध्य करावा तो स्वधर्मच भक्ताला भगवंताच्या उपासनेकरता शिकवणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल मिळालेल्या वेळेमध्ये या अभंगाचा काहीसा भाव आपल्या या अत्यंत पवित्र असलेल्या वर्दडी नावाच्या गावामध्ये आपल्याला तुकोबरांच्या अभंगाचा भाव सांगायचा आहे. गेली 42 वर्ष झाली गुरुवर्य सद्गुरू सोमपुरी बाबांचा पुण्यतिथी सोहळा आपण साजरा करीत आहात. आणि 42 वर्ष हा उत्सव साजरा करत असताना पुण्यतिथीला 155 वर्ष पूर्ण झाली आणि सप्ताहाला 42 वर्ष पूर्ण झाली. त्याही अगोदर पुण्यतिथी होत असेल पण ती या सप्ताहाच्या स्वरूपामध्ये काही होताना आपल्याला सगळ्यांना आठवत नसेल म्हणून आपलं वर्ष कदाचित आपण 43वे छापलेलं आहे. 42 वर्ष उत्सवाचे पूर्ण आहेत, 43वे वर्ष पूर्ण होईल आणि 155 वर्ष पुण्यतिथीचं पूर्ण झालं आणि 156वी पुण्यतिथी आपण सगळेजण एकत्रित येऊन साजरी करत आहात. ज्या ज्या अबाल वृद्धांच्या संत सज्जनांच्या महानुभावांच्या वारकऱ्यांच्या कष्टाच्या पैशानं तन मन धनाच्या सहकार्यानं हा उत्सव पूर्णतेला जातोय. मी त्या उपस्थितांच्या सगळ्यांच्या चरणी मनापासून वंदन करतो, सगळ्यांना प्रणाम करतो. तशी वर्दळीमध्ये मी 3री सेवा कीर्तन सेवा करतोय. गेल्या वर्षी कीर्तन केलं त्याही आधी एकाच दिवशी आपण अमृतबाबा जोशींचं माझं कीर्तन एकाच दिवशी केलं होतं आहे की नाही. म्हणजे दोघांना एकच तारीख दिलेली होती. मग आता गावकरी म्हणायचे दोघंही या, आता दोघं येऊन काय हानामारी करायची काय नाही पण वेगळ्या वेगळ्या वेळेला यावं. मग अमृतबाबांचं कीर्तन 6 ते 8 केलं आणि 8:30 ते 10:30 मी कीर्तन केलं होतं. मला आजही चांगलं आठवतं. पण कीर्तनाला मात्र 6 ते 8लाही तेवढाच समाज होता आणि 8:30 ते 10:30लाही तितकाच समाज होता. म्हणजे तयारीचे कान आणि सोमपुरी महाराजांच्या पुण्यतिथीवर साधूवर निष्ठा असलेलं आपलं हे वर्दळी नावाचं गाव वारकरी संप्रदायाच्या विचारात तयार असलेलं गाव आहे. म्हणून मनापासून या गावामध्ये सेवा करण्याचा आनंद असतो. गेल्या वर्षीपासून जास्त आग्रह सगळ्यांचा कार्यक्रमाच्या निमित्ताने होता. आदरणीय जे काकडे पेट्रोलियमचे मालक रामदास भाऊ काकडे यांच्या प्रेमात नाट्यहासातनं ते स्वतः भजनाची त्यांना आवड आहे आणि आवड असल्यामुळं आता ज्याला भजनाची आवड आहे तो आम्हाला आवडणारा माणूस असतो. कारण माझे जातीचे मज भेटू कोणी आवडीची धनी फेडावया असं आहे. त्यामुळं त्यांच्याबद्दल काही वेळा गैरसमजही होतो. लोक म्हणतात महाराज लोक मोठ्याच्याच नादी लागतात एकदम. जेवढी मोठी माणसं तेवढी खोटी असतात एवढं ध्यानात ठेवा. पण हा माणूस मोठाही आहे आणि खराही आहे. तो वारकरी संप्रदायावर प्रेम करणारा बिचारा माणूस आहे. मी ते आपण आबाकडे भजन केलं तर तो माणूस हार्मोनियम घेऊन आला भजनाला. आम्ही सगळेच होतो तिथं. वारकरी संप्रदायामध्ये आवड पाहिजे आणि आवडीचा हेत पुरेल मनाचा. तुकोबारे म्हटले ज्याला आवड आहे त्याचा हेतू परमात्मा पूर्ण करत असतो. त्याचं साध्य भगवंत जर असेल तर सगळ्या मनोकामना इच्छा आकांक्षा भगवंत पूर्ण करत असतो. आणि त्यांच्याच आग्रहाने प्रेमाने सेवा माझ्याकडं आज आलेली आहेत. आज ज्यांच्याकडे कीर्तनाचं यजमानपद आहे ते श्री शिवाजी कारभारी जायबाये. मी शिवाजी दादांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी घरी चांगली स्वागताची तयारी केली होती पण मला काही घरी पोहोचता आलं नाही, थोडासा यायला उशीर झाला. त्यामुळं त्यांची मनापासून दिलगिरी माफी मागतो आणि मिळालेल्या वेळेमध्ये अभंगाची काहीशी सेवा करण्याचा प्रयत्न करतो. आज महाराष्ट्रातलं भजन वैभव कीर्तनाला उपस्थित आहे. गोड ज्यांनी कीर्तनाचा श्री गणेशा केला आदरणीय भजन सम्राट कैलासजी महाराज पवार कार्यक्रमाला उपस्थित आहेत. गोड कीर्तनाची आरंभी चाल ज्यांनी गायली संगीत अलंकार भजन सम्राट गेल्या अनेक वर्षापासून मी या दोघांना पाहतोय. म्हणजे मी गुरुजी पहिल्यांदा मुक्ताबाईला भजनाला आले होते तेव्हा म्हटलं होतं तुम्हाला खरजे यांना षडचे. आवाजातला तसा विभाग काही सारखा नाही. एकाचा आवाज वरती गायला खूप गोड वाटतो आणि एक आवाज मध्यम लयीत खूप गोड वाटतो. तसा उंचही गोड वाटतो पण मध्यम लयीत काही आवाजाला बेस जास्त असतो. दोघांचाही आवाजातला विरोधाभास जरी असला तरी त्या आवाजातल्या विरोधाभासातून सुद्धा अख्खं स्वरमंडल कीर्तनामध्ये उभं करणारे हे दोन
आपल्या भागातली रत्न आहेत. त्यामध्ये आदरणीय संगीत अलंकार तुळशीरामजी दाभाडी गुरुजी आहेत, आदरणीय संगीत अलंकार श्रद्धेय संतोषजी महाराज वाघ आहेत. आपल्या परिसराचं वैभव आहे आणि विशेष म्हणजे वारकरी आहे. त्याही महत्त्वाचं की या लोकांच्या हातून संस्था चालू आहे, गुरुकुल चालू आहे, विद्यार्थी घडवण्याचं काम ते करत आहे. त्यामुळं तोला मोलाची सगळी मंडळी आहेत. पवार महाराज येईल आमचा प्रवास करून आले, दोघं माऊली आहेत. आदरणीय परंपरेनं या परिसरात या कार्यक्रमाला तर विशेषतेनं उपस्थित असलेले संगीत अलंकार श्रद्धेय माझे ज्येष्ठ बंधू आदरणीय अनिल महाराज जाधव कायमच या कार्यक्रमाला उपस्थित असतात. आज महाराजांचंही या ठिकाणी दर्शन होत आहे. अनिल महाराजांचा परिचय माझा कधीपासून आहे, त्यांच्या लग्नाच्या अगोदरपासून आहे. त्यांची इच्छा होती लग्नच करायची नाही. माझे वडील होते सोबत, ते म्हटले अनिल बा तुम्हाला लग्न करावं लागेल. माझ्या वडिलांनी काही दिवसानंच अनिल महाराजांचा फोन आला, बाबा ठरलं बरं का. आता तसे महाराज लग्न करायला बरोबर की इच्छुक आहे, पण ठरला असा फोन ऐकता ऐकता आपलंच म्हातारी व्हायची वेळ आली. ठरलं हे ऐकायलाच येत नाही. आदरणीय अनिल महाराज जाधव आहेत. मृदंग साथीला आदरणीय हरिभक्त परायण रोहन महाराज बिसे ना, वा वय कमी आहे पण अत्यंत हातात गोडवा आहे. गोडवा पाहून आनंद वाटला. असं वाटतं आजच जावई करून टाका, पण माझी पोरगी लहान आहे महाराज, देऊन टाकली असते आपण. गुणवान माणसं भेटत नाही भाऊ. रोहन महाराजांनाही धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बाबा रामदास भाऊंच्या गावातली सेवा आहे. सगळ्यांचा कारभारी दादांचा सगळ्यांचा अट्टहास आहे. आपण सेवा केली पाहिजे असा आग्रह ज्यांनी लावून धरला असे माऊली कार सर्व्हिसचे मालक माझे बंधू आदरणीय तुकाराम पाटील भवरही कार्यक्रमाला उपस्थित आहे. पुढच्याच महिन्यात ज्यांच्या वडिलांचा खूप मोठा उत्सव त्यांनी आपल्या घरीच आयोजित केलेला आहे, ही सगळी मंडळी तिथेही असणार आहेत. आदरणीय जायभाई डॉक्टर जायभाई आहेत या कार्यक्रमाला आहेत, नागरे सर आहेत, भरपूर महाराज मंडळी आहेत, माझे सहकारी आहेत, मित्र आहेत. त्या सगळ्यांप्रती करुणा व्यक्त करतो. एका उत्तम सिस्टीमच्या द्वारा मिळालेल्या वेळेमध्ये अभंगाची काहीशी सेवा तुम्हा समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबर यांचा 3 चरणाचाच अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाच्या द्वारा तुकोबर आहे भक्ताचा स्वधर्म सांगताय. भक्ती उपासनेमध्ये, त्या भक्ती साधनेमध्ये भक्ती मातेची सेवा करत असताना स्वतःच्या विचाराने सेवा करता येत नाही. वारकरी संप्रदायामध्ये इतकं स्वातंत्र्य आपल्याला नाहीये. इथली भजन पद्धती, इथली उपासनेची पद्धत ही आपल्याला आखून दिलेली आहे, संत परंपरेनं तयार करून दिलेली आहे. आणि त्या आखून दिलेल्या पद्धतीमध्येच तुम्ही तुमची सेवा साधना करा. त्या सेवेत, आखून दिलेल्या सेवेत, नियमावलीत, त्या संत विचाराच्या आचारसंहितेत जर तुम्ही सेवा केली तर तुम्ही यथोचित ठिकाणी पोचाल. अन्यथा चुकलिया वर्म फेरा पडे. बऱ्याच जणांना तो फेरा पडलाय, तुम्हालाही त्रास होईल. चुकला वर्म की त्याचा त्रास मात्र आपल्याला उपभोगावा लागतो. वर्म चुकू नये असं वाटत असेल तर तुम्ही संतांचा ऐका. तुकोबारे म्हटले भक्तानं स्वधर्मानं वाटचाल भक्ती साधनेची केली पाहिजे. अहो स्वतःच्या विचारानं साधना केली तर भरताला 3 जन्म घ्यावे लागले. आणि नारद महर्षींच्या सांगण्यावरून साधना केली तर 5व्या महिन्यात ध्रुवबाळाला परमात्म्याची प्राप्ती झाली. स्वतःच्या विचारानं केलेली साधना आणि संतांच्या विचारानं केलेली साधना एका ठिकाणी 3 जन्म घ्यायला लावते आणि एका ठिकाणी 5व्या महिन्यात. चतुर्थवपी वैमासम द्वादशे द्वादशे हनी, तृतीयंचायन मासम नवमे नवमे हनी, द्वितीयंच तथा मासम षष्ठे षष्ठेर्भको दिने. अहो 6-6 दिवसांनी गवत काय, 9-9 दिवसांनी पाणी काय, आणि 12-12 दिवसांनी श्वास काय. इतकी कठोर साधना केवळ नारदांच्या एका वाक्यावरून केली. ध्रुवा लहान आहे रे, काय जंगलामध्ये जातो अभयारण्यामध्ये देवाला मिळवायला. तो म्हटला नारद महर्षी तुम्ही सांगताय त्यावर माझा विश्वास नाही, पण माझी आई सांगते देव तिथं राहतो, मी जाणार आहे. त्या मधुबन नावाच्या क्षेत्रामध्ये मला भगवंत मिळणार आहे. ही निष्ठा पाहिली, हा निर्धार पाहला आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवला नारदांनी. ध्रुवा तू धन्य आहे. अरे काही कालावधीत परमात्मा तुझ्या भेटीला आल्याशिवाय राहणार नाही. संत विचाराने उपासना केली तर 5व्या महिन्यात परमात्मा मिळाला. पण स्वतःच्याच विचाराने अहो हरीचं स्मरण करायला गेलेले भरतजी हरणाचं स्मरण करायला लागले. परिणाम 3 जन्म घ्यावे लागले. काळ असा आहे, आपण आपल्या सोयीनं केलेली साधना
वारकरी संप्रदायात चालत नाही. कदाचित ती इतर ठिकाणी चालत असेल, पण तुकोबाराय म्हटले तुम्ही माझा ऐका. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. आपल्याला भक्ती साधनेमध्ये योग्य वर्म निवडून पुढे जावं लागेल. कधी कधी वाईटातूनच वाईट माणसाला बाहेर काढावं लागतं, कधी कधी चांगल्यातून माणसाला वाईट बाहेर काढावं लागतं, कधी कधी वाईटातून चांगलं माणसाला बाहेर काढावं लागतं, आणि कधी कधी चांगल्यातूनच चांगलं माणसाला बाहेर काढावं लागतं. कधी कधी वाईटातून वाईट निवडावं लागतं. अख्खा वर्ग मूर्खांचा आहे, एक वर्ग हुशार नाही. नागरे सर त्या वर्गात तुम्ही शिक्षक आहे, आता मूर्खांच्याच वर्गातला मूर्ख निवडायचा आहे. साहेब आले इन्व्हेस्टिगेशनला आणि आलेल्या गुरुजींना भेटले. नमस्कार नमस्कार, कशी चालली शाळा? एकदम ओके कार्यक्रम आहे. बर बर. पोरं? अरे खूप हुशार पोरं आमच्या वर्गातले. हा वर्ग तर सगळ्यात हुशार आहे. या वर्गात सगळ्यात जास्त, या वर्गात तर सगळ्यात जास्त हुशार आहे पोरग आहे. उभा राह रे तू, उभा राह. हा उभा राहिला. या हा सगळ्यात हुशार आहे. वा वा वा. अख्ख्या वर्गात तुम्ही काय विचारायचं ते याला विचारा, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. सहज त्याला विचारलं का रे बाळा 35 आणि 35 रे? तो म्हटलं 80. गुरुजी म्हटले टाळ्या वाजवा रे सगळे पोरं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. ते पोरग खाली बसलं. गुरुजी साहेब हुशार आहे की नाही हो? अरे म्हटलं तू 80 सांगतोय ना, 35 आणि 35 काय हुशार आहे? सांगू द्या म्हणे. सांगले तर हे बाकीचे 100च्या पुढे. हा बी 120 सांगे पहिले. मी नाही आले दाबदूब करू नाही 80 लोकांना. तुम्ही काळजी करू नका, मी त्याला पुढच्या वर्षी 70 लोक आणतो, पण तुम्ही त्यालाच पहिला नंबर द्या. निवडायचं आहे मूर्खच, पण मूर्खांमधून मूर्ख, वाईटांमधून वाईट असलेली निवड आहे. कधी कधी चांगल्यातून वाईट काढावं लागतं. निवडावे खडे तरी दळण ओझ घडे. महाराज म्हणते निवडावे तन शेती करावी जत. उत्तम शेतकऱ्याला पीक ठेवावं लागतं आणि त्यातलं तण बाहेर काढावं लागतं. चांगल्यातून वाईट काढावं लागतं. कधी कधी वाईटातून सुद्धा माणसाला चांगलं घ्यावं लागतं. वाईटातून सुद्धा चांगले घेणारी 3 नावं आपल्या परंपरेमध्ये. आई वाईट निघाली तरी भावाला सोडलं नाही भरत. बाप चुकीचा निघाला तरी देवाला सोडलं नाही भक्त प्रल्हाद. आणि भाऊ चुकीचा निघाला तरी परमात्म्याची वाटचाल सोडली नाही बिभीषण. प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू राज्य माता निंदू राजमाता निंदू प्रल्हादे जनक बिभीषण जनक बिभीषणे बंधू राज्य माता निंदू भरते केली. माझा आवाज कमी झाला समोर. तिघांनी, एकाने बाप, एकाने आई, एकाने भाऊ सोडला, पण वाईटातून सुद्धा चांगलं त्यांनी बाहेर काढलं. कधी कधी वाईटातून वाईट, कधी कधी चांगल्यातून वाईट, कधी कधी वाईटातून चांगलं, आणि कधी कधी चांगल्यातून चांगलं. इथं भजन करणारी माणसं चांगलीच आहे, पण हे काही काळा करता चांगली. तो कोवारे म्हटले निव्वळ भजन कधी कधी आठवेल तसं नाही. आता त्या हळूहळू भजनातून आपल्या काहीच प्रमाण पाठ म्हणतो आपण, म्हणतो की बाबा नामसंकीर्तन साधन सोपं आहे काय? हे सोपं आहे? अरे वारकरी संप्रदायातलं कुठलंच तत्वज्ञान सोपं नाही. फक्त प्रवेशिका सोपी आहे, पुढचं सगळं अवघडच आहे. शूरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथ कवय वदंती. सोपं सुरुवातीला आहे, पुढचं मात्र कठीण आहे. नावीदादाने पाजवलेल्या वस्ताऱ्यावर चालणं जितकं कठीण आहे वर्दळीकर, तितकं प्रभू परमात्म्याची कृपा मिळवणं कठीण आहे. निवडे तो बळी विरळाशूर, निवडे तो बळी विरळाशूर, निवडे तो बळी विरळाशूर, निवडे तो बळी विरळाशूर. भक्ती ते कठीण शूळावरील भोळे, निवडे तो बळी विरळाशूर.
बडी विरळा शूर महाराज म्हटले. तुकोबारींची भाषा आहे. भक्ती ते कठीण. हे काय सोपं आहे का? तेही सुळावरील पोळी. ऐकायला सोपं वाटतं, सप्ताह आयोजित करायला सोपं वाटतं, पूर्णतेला न्यायला. जे आयोजक आहे, ज्यांच्याकडे यजमान पद आहे, ज्यांच्याकडे व्यवस्थेचा भाग आहे, त्यांना विचारा. सोमपुरी महाराजांचा पुण्यतिथी करणं सोपं आहे का? अरे माणसं म्हणतात ना, एखादं कार्य घरी झाल्याशिवाय कार्याची किंमत कळत नाही. लग्नामध्ये काय माणसाचा आटापिटा होतो हे आपल्या पोरीचं, आपल्या पोराचं लग्न घरात झाल्याशिवाय कळत नाही महाराज. इथं कोणतंही काम कठीणच. इथली सेवाच काय सोपी आहे? एखाद्या अधिष्ठानावर पहाऱ्याचं काम करताय माणसं. तुम्ही ज्ञानोबाऱ्यांकडे जा, सेवा करणारी माणसं. एकमेव या राज्यातच मंदिर आहे ज्या ज्ञानोबाऱ्यांच्या दरबारामध्ये पहारा देण्याकरता रांगा लागलेल्या लोकांच्या. ते ज्यांच्या गळ्यात विणा आहे त्यांच्या किमान कोणाच्या 4000, कोणाच्या 5000, कोणाच्या गाथा, कोणाचा नामदेवरायांचा 2000च्या तर पुढं जबंग पाठ आहे. सोपं असं म्हणतात बाबा, ज्याच्या किमान 2000 पाठ आहे त्यानं घ्यावा विना. आता हा नियम जर आपल्याला लागू झाला तर आपल्याला हे कीर्तन सोडून देणं पडतील. हे सत्य आहे ना महाराज. इथं काय आव आणून थोडी चालतं. हे कठीणच आहे. फक्त प्रवेशिका सोपी आपल्याला वाटतं ते. आता पहा तुम्ही, तरुणांकडं कुठला भाग असावा असं म्हणे. गावातल्या तरुणानं सगळ्या लोकांची जेवणं झाल्याशिवाय, त्यातला मॉनिटर कमी करू नका, फक्त सगळ्या लोकांची जेवणं झाल्याशिवाय त्यांचं पंक्तीला पान सुद्धा घेऊ नये. आणि असं गावातल्या एका माणसाने सांगावं आणि सगळ्या गावातल्या तरुणांनी त्या एकाचं ऐकावं. सोपं गावात आहे. एका माणसाचं गाव आहे की ओ गया जमाना. पूर्वी ऐकायचे माणसं ते वाईटही ऐकायचे. पाटील तुमचं पोरगर एकदा बिअर बारला जाताना पाहिलं असं सांगणाऱ्याचे लोक उपकार मानत की आपल्या कुळाचा हा भलं चिंततो बाबा, आपलं पोरग वाईट मार्गाला जाऊ नये अशी इच्छा आहे. हे जर तुम्ही आता एखाद्याच्या बापाला सांगितलं तर तो म्हणेल इतक्या पोरात माहीच दिसलं का तुले? अरे उलट चांगलं म्हण की पोरगा बिअर बार मध्ये बसला याच्या गावभट्टीची. तो समाज आहे, तो कठीण आहे. ते तरुणांचा सहभाग ज्या गावात आहे, ज्या गावातले तरुण ऐकू नये. आता ही हुशार पिढी महाराज. ठीक आहे. आमच्या शेजारी कोरा नावाचं गाव आहे. म्हणजे माझं गाव कोरा काकोळा वेगळं आणि भुसावळ तालुक्यातलं कोरा वेगळं. ते कोरा पानाचं आहे. ते जवळ सप्ताह चालू होता का वस्तीवर. पहिला दिवस झाला, पोरांनी सप्ताहाचं नियोजन केलं. पहिल्या दिवशीचं कीर्तन झालं आणि बुजुर्ग माणसं गावातले आले आणि त्या मंडपात विनाच त्यांना पाहायला दिसत नव्हता. ते म्हणत का रे भाऊ विना? ते म्हणत विना झाला, आता कीर्तन झालं, दिला ठेवून. अरे म्हणे लेको पहारा द्यावा लागते 7 दिवस. बाबा 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 तिथं म्हणत सगळ्यात कठीण काम आहे. मग त्यालाच तर सप्ताह म्हणता म्हणे. तो विना पहाऱ्याचाच खरा सप्ताह असतो. काहींना सप्ताह या शब्दाचा अर्थ कीर्तनच वाटतो. सप्ताह या शब्दाचा अर्थ इथं बसलं 2 तास की झालं. सप्ताह म्हणजे अखंड. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण तनु मनु शरण विनटलो तुझे पायी. हे तनु म्हणून शरण येणं या 7 दिवसात जितकं ज्याला जमेल बस. अगरवता करावे दास्य सकळ. इथं दास व्हायचं 7 दिवस. त्यालाच तर सप्ताह म्हणतात. विना पहाऱ्यालाच सप्ताह म्हटलंय. तो 7 दिवसाचा असतो, 3 दिवसाचा असतो, 1.5 दिवसाचा असतो. तुम्ही विना पहारा द्या. ते बरं पोरं म्हणत आम्हाला जमणार नाही. नाही विना पहारा दिल्याशिवाय सप्ताह कसा होईल? घ्या विना. पोरं हुशार. तेही नाही पारमार्थिक म्हातारा पाहला कीर्तन झाल्यावर. ते म्हणत आबा हे बाहेरगावची माणसं येईल, आम्ही येईल चहा पाणी करतो ना, तुम्ही घ्या ना जरा 10-15 मिनिट विना. घातला येईन त्या म्हातारीच्या गळ्यात. त्याला वाटलं बिचारा आता पोरं सप्ताह करून राहिले, घेऊ आपण 10-15 मिनिट. तो म्हातारा म्हणे बघळ्यो माझे गुडघे गेले आता, पण मी 10-15 मिनिटच घेतो बरं, तुम्ही या चहा पाणी देऊन. एक पोरग मंडपातून बाहेर जात जाई. एक 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 एक. बुडा म्हणे पोरं तसे कमीच दिसून राहिले बरं मंडपात. ज्याला आपण भेटलो तोही दिसत नाही. हळूहळू मंडपात एकटाच म्हातारा विना घेऊन. बरं लघवीलाही जाऊ दिलं ना यांनी. तसाच विना गळ्यात. अख्खी रात गेली. काकड्यावाले आले. तो म्हातारा म्हणे भाऊ 10 मिनिट विना घ्या फक्त. मी गेलो की आलो. ते म्हणत आमचं काम फक्त काकडा. ते आयोजक पान तुम्ही पा. विना घ्या. एवढं सोपं आहे का ते? ते काकड्यावाले गेले. एक वर्दडीतला माणूस म्हणेल का आपलं कीर्तनाला जाणं होत नाही, कथेला जाणं होत नाही, पारायणाला जाणं होत नाही, कशालाच जाणं होत नाही, निदान सोमपुरी महाराजांचं दर्शन तर घेऊन जाऊ.
तो दर्शनाला आला आणि त्यानं महाराजांचं दर्शन घेतलं आणि या म्हाताऱ्यानं पाहिला. या बुड्याले वाटे देव आला देव. तो म्हणे भाऊ अरे बापा देवासारखे झाले हो, फक्त 5 मिनिट विना घ्या. तो म्हणे मा बाप बी इकडे येईल नाही, मी दर्शनाला आलो फक्त सप्ताह चालू आहे म्हणून, आता आपला मंदिराचा काही संबंध नाही. तो म्हणे तुम्ही या नका येऊ पण 5 मिनिट घ्या, मी पाया लागतो तुमच्या. तो म्हणे घेतो पण 5च मिनिट बरं, माझी मीटिंग आहे जालन्याले, तुम्ही घ्यावं फक्त. त्यानं घातला बा विना पायाच लागला त्याच्या. म्हणे बापा पोट फुगलेलं ना, बुडा घरी आता कशाला नो रातभर पहारा देईल माणूस 5 मिनिटात. याची गाडी गेली आणि त्याची मिटिंगही झाली. हा विना घेऊन त्या म्हाताऱ्याच्या घरी गेला. ओ तो बाहेर रे, हे मा गळ्यात घातलं म्हणेल का, त्याला काय कळणार आहे हो त्यातलं. अरे ज्याला याची आवड नाही, ज्याला याबद्दल श्रद्धा नाही, प्रेम नाही, ते यावल तालुक्यात विना पहारा देता देता एकानं मंडपात कुत्रा आलं, त्यानं विना फेकून मारला कुत्र्याने. तो म्हणे मग हातात दुसरं नव्हतं, मी करू काय, अरे मग विना. त्यामुळं हे दिसायला चित्र सोपं आहे, पण हा विना आला कुठून, हे टाळ आले कुठून, या पखवाजा करता हे सोपं आहे. अरे या करता प्राणी मरतो या मृदंग ध्वनीचा आवाज काढण्याकरता. स्वतःच्या अंगावरचं चांबळं दिल्याशिवाय पखवाजाचा मृदंगाचा ध्वनी निघत नाही. पुडी तयार झाली, एक प्राणी पुडी करता गेला, एक प्राणी धुमा करता गेला, एक प्राणी वादी करता गेला आणि एक झाड खोळा करता गेलं. दिसायला चित्र सोपं दिसतं हो, सोपं असत नाही. आज लग्न करणं सोपं दिसतं, चित्र झालं वा लग्न लागलं, सोपं आहे ते टिकणं. अगोदरचा काळ होऊन गेला तो. आता ना प्रपंच सोपा आहे ना परमार्थ सोपा आहे. आपल्याला वाटतंय फक्त सुरड सुरड चाललंय चाललंय, नाही तर कठीणच आहे. मी आज माझ्या बायकोला सोडून आलो माहेरी. मी माहेरी तिला सोडलं, मग मी निघालो त्यावेळेला माझा साला मला म्हणे या दाजी. हो आम्ही निघालो दोघे. मग तिला ठेवायला गेलो आणि ती म्हणे मी परवा येईल, पेपर झाले की. आम्ही निघालो बाहेर. आधी एकटं निघालो, तो म्हणे या दाजी. दोघं निघालो त्यावेळेला तो म्हणे या दाजी. मग म्हटलं हो येतो. तुम्ही आनंदी राहत जा म्हणे. म्हटलं मी आनंदी राहिलो पाहिजे अशी इच्छा आहे का तुझी? म्हणे हो. म्हटलं इले ठेवून घे. तो म्हणे नाही नाही आम्हालाही आनंदी राहायचंय. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद देतो. तो 5G होता आहे की नाही. वाटतंय ते सुरळीत. अरे प्रपंच हा इंद्राचा असू द्या नाही तर उंदराचा असू द्या, ती इथं असू द्या नाही तर तिथं असू द्या, तुम्ही इथं असू द्या नाही तर कोण्या नातेवाईकाच्या घरी असू द्या, इथं जगणंही सोपं नाही. इथं फक्त मृत्यू सोपा आहे, जगणं कठीण आहे. तसं भक्ती नाटकात करणं सोपी आहे, कृपेपर्यंत नेणं फार कठीण आहे. नावी दादाच्या पाजवलेल्या वस्ताऱ्यावर चालणं जितकं कठीण आहे तितकी कठीण आहे. क्वचित ठिकाणी पूर्णतेला गेलेली लोक सापडतात. काय राजा भरतुरडीनं चिंतन केलं. न जाने संसार किम अमृतमय किम विषमय, क्वचित विद्वद गोष्टी क्वचिदपि सुरामत्तकल, क्वचित वीणावाद क्वचित हे रुदितम, क्वचित रम्या राम क्वचिदपि जरा जर जर तनूर. न जाने संसार किम अमृतमय किम विषमय. अरे या संसाराला चांगलं म्हणता की वाईट म्हणता आम्हाला कळत नाही. म्हणजे काय हो? क्वचित विद्वद गोष्टी, कुठं विद्वान लोकांच्या चर्चा आहे. कोणाजवळ जावं विद्वान सहज बोलतात तरी आपला उद्धार होईल इतकी विद्वत्ता घरात आहे. क्वचिदपि सुरामत्तकल, काही ठिकाणी दारू पिलेल्या लोकांची भांडणं चालू आहे, कर्कशा आवाज आहे, वाद आहे, दोघं भावांमध्ये भांडण आहे. ते कोणीतरी म्हटलंय अरे देवा अरे देवा अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात, कुणी एकत्र नांदत हो, कुणी एकत्र नांदत, कुणी दूर दहात
अरे देवा तुझी मुले अशी कारे बांधतात. पुढचं चरण मला फार आवडलं. नाथा घरचे भोजन सारा गाव पंगतीला, दही भात सर्वामुखी आग्रहाने भरविला. थोर संतांच्या ह्या कथा आम्हा साऱ्यांच्या मुखात. अरे देवा 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 अरे देवा तुझी मुले अशी कारे बांधतात. कुणी एकत्र नांदत कुणी दूर दहात. अरे देवा तुझी मुले अशी कारे बांधतात. रात्रंदिवस वाद आहे. तुम्ही काही काही घर पहा. अरे काही काही घरातल्या दीर जेठाण्या पाहिल्या, 2 भावांच्या 2 बायका असतील, 3 भावांच्या 3 बायका असतील, इतक्या गुन्ह्या गोविंदानं नांदतात. आणि काही ठिकाणी एकटी आहे तरी सासू सोबत नीट नांदत नाही. एकटे काही तिला कोणाचा लोड नाही, ताण नाही, पण घरात समाधान नाही, आनंद नाही. मोठ्या भावाच्या पत्नीला आपल्या सनातन वैदिक हिंदू परंपरेमध्ये वहिनी म्हणतात. जगातलं आईनंतरचं खूप पवित्र स्थान घरातलं आहे. दीर म्हणून ज्यानं वहिनीच्या प्रेमाचा काही भाग जीवनात घेतलेला असेल त्याला माहिती आहे वहिनी हे पद किती प्रेमाचं आहे. लहान दीर म्हणून मी वहिनीचं प्रेम किती आईप्रमाणे गोड असतं त्याची अनुभूती घेतली महाराज. ती आईच दुसरी. काय घरात आनंद असतो काही काही वेळेला. अहो नवऱ्याचंही करते, धीराचंही करते, सासऱ्याचंही करते, सासूचंही करते, अख्ख्या घराचं करते. एवढं सगळं सांभाळूनही तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहतो मी. साधी गोष्ट आहे का. पण क्वचिदपी सुरामत्त कलह. काही ठिकाणी दारू पिलेले, काही ठिकाणी कलह आहे, काही ठिकाणी वाद आहे, काही ठिकाणी स्वैराचार आहे. क्वचित विनावाद, कुठं विण्याचा नाद चालू आहे. तर क्वचिदपी हे हि रुदितम, कुठं रडण्याचा कर्कश आवाज येऊन राहिला. काय करतं त्याला. क्वचित रम्या रामहा, कुठं रामात रममान असलेली लोक आहे. तर क्वचिदपी जरा जर जर तनूर, काही तरुण पोरं म्हातारे झालेली दिसत आहे. काय राजरे भरतुहरी म्हटले या जगात काय चांगलं पाहावं काय वाईट पाहावं. न जाने संसार किम अमृतमय किम विषमय. स्वधर्म सोडला की हे सगळं घडतं. पुढं सांगितलं त्यांनी स्वधर्म गेला. आणि स्वधर्म गेल्यामुळं, कारण भक्ती करता स्वधर्मानेचा निर्धार लागतो. ते म्हटलंय ना, ऐका हा भाव जीवाचा जीवाचा, ऐका हा भाव जीवाचा जीवाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. भक्ती विना उद्धार नाही जीवनाचा. अरे ऐका भाव जीवाचा जीवाचा, ऐका भाव जीवाचा जीवाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. भक्ती विना उद्धार नाही जीवाचा. त्या जीवनाला भक्तीही पाहिजे, भक्तीत निर्धारही पाहिजे. निर्धारानं केलेली भक्ती निष्ठावंत होते. आणि निर्धारानं केलेली भक्ती माता जर निष्ठेला जात असेल तर ती निष्ठा म्हणजे वैष्णवाचा हरिभक्ताचा स्वधर्म आहे. आणि तो त्यानं आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत ठेवला पाहिजे. तुकोबारे बोलतात भंगाचं पहिलं चरण. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. निष्ठावंत भाव भक्तांचा
ताकद आहे महाराज. सरकार कोणाचं येऊ पवार सत्तेतच पाहिजे. कैलास महाराजांवर खूप महाराष्ट्र सध्या प्रेम करतोय. आनंद आहे. आता आम्ही दोघं तिघ दिवस सोबतच होतो. मुंबई प्रांतामध्येही प्रेम करणारी माणसं भजनावर किती प्रेम. रोज त्यांना पाचारण आहे. मुंबई असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, गोडवाय सेवा केली. अनेक वर्षाची सेवा फळाला आली आहे की नाही. आणि तसा त्यांचा स्वभावही आहे. विठ्ठल विठ्ठल निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकून नये तुकोबारे म्हणतात. निर्धार करून निष्ठेनं भावनेनं भगवान परमात्म्याची सेवा पूजा करणं हे वर्म त्यानं चुकू देऊ नये. निर्धारानं चुकू देऊ नये. त्यावेळेला समजावं हा भक्त या यादीत बसला, कारण तो कोणाचाही स्वधर्म नाही, भक्तांचा स्वधर्म. भक्तानं केलेली चूक भगवंताला त्रास देते, पत्नीनं केलेली चूक पतीला त्रास देते, प्रजेनं केलेली चूक राजाला त्रास देते. तसं भक्ताने सोडलेला स्वधर्म हा भगवंताच्या भक्तिमातेला त्रास होणार आहे. भक्तिमाता म्हणते, अरे मी तुम्हाला पाठवलं कशाला आणि तुम्ही स्वधर्म सोडून जीवन जगता. आहे त्या चाकोरीत जीवन जगलं. एक स्त्री ज्या दिवशी नांदायला सासरात येते त्या दिवशी आपल्या व्यवहारात म्हण आहे, दिलीन मेली तिचं प्रेत उठावं. पण कुठून? सासरातून, माहेरातून नाही. दिलीन महिन्यातले 3 आठवडे माहेरीत राहते. लग्न केलं कशाला? नांदायचं नव्हतं तुला? जुन्या महिला म्हणायच्या, पोरग झालं ना सांभाळण्याचा स्वधर्म आईचा आहे, त्याला कळत नाही तोपर्यंत सांभाळ, जर सांभाळता येत नाही तर हो कशाला दिलं. नसती झाली आई. आईचा स्वधर्म आहे. अरे जन्माला आलेल्या बापानं म्हणावं, बाबा माझ्या पोटाची भाकरीची काय व्यवस्था आहे? जर व्यवस्था लावता आली नाही तर मला पैदा कशाला केलं? का माझा जन्म केला इथं? भीक मागायला कटोरा घेऊन हातात? बापाचा स्वधर्म आहे लेकराच्या भाकरीची व्यवस्था करणं. आईचा स्वधर्म आहे
बाळाचं पालन पोषण करणं, पत्नीचा स्वधर्म आहे नवऱ्या बरोबर अपमानात, गरिबीत आणि आजारपणात राहणं, ती स्त्री आहे. चांगलं तोवर राहते, प्रतिकूल काल आला की निघून जाते. तिला काय बायको म्हणता का? तिची तर फवारणी केली पाहिजे एंडो सल्फाननं. लग्नाचे करार, अरे 10 वर्षाचे करार होऊन राहिले वर्दळीकर लग्नाचे. मी तुमची 10 वर्षाची बायको, त्या यजुर्वेंद्र चहरचा कालच घटस्फोट झाला 5 कोटी देऊन. काय करता? स्त्री जातीच्या आडून मूळ स्त्री जातीचं जीवन हरवणं काय शोभा देतं का या राज्याला? स्त्री जातीबद्दल आदरच आहे या राज्यात, पण स्त्री जातीचा फायदा घेऊन एखाद्या पुरुषाला त्रास देणं ते लाजिरवाणी लोकांचं जीवन आहे. संकोचित लोकांची मनोप्रवृत्ती ती. इज्जतदार घरातली बाई असं कधी करत नाही. तिला स्वधर्माची शिकवण आहे. तिला स्वधर्म कळतो, याचा त्रास माझ्या नवऱ्याला होईल. स्त्रीचं जीवन एखाद्या नदीसारखं आहे महाराज. माझ्या आयांनो, तुम्ही पहा, या स्त्रियांना विचारा स्त्रीचं जीवन काय आहे. अरे नदी जोपर्यंत तिच्या मर्यादेत वाहते तोपर्यंत तिचा आनंद आहे, तोपर्यंत तिचं लोक दर्शन घेतात. ज्या दिवशी तिनं तिची मर्यादा सोडली त्या दिवशी ते सासरचंही तटाक तीर आणि माहेरचंही तीर, दोन्ही तीर उद्ध्वस्त करून सोडते. तिनं तिची मर्यादा सोडली की संपलं. स्वधर्म सोडला, संपलं. बट्ट्या बोळ दोन्ही घराचा सत्यानाश केल्याशिवाय ती थांबत नाही. नदी सुरळीत आली तोपर्यंत दोन्ही काठाला बागायत. मर्यादा सोडली की सगळ्या जमिनी उद्ध्वस्त करत चालते. स्वधर्म सोडला की त्रास आहे. म्हणून आपण स्वधर्माला जागलं पाहिजे. ही इच्छा तुकोबरांची, आणि तो स्वधर्म आहे. निर्धार हे वर्म चुकू नये, निष्ठावंत भाव, भावनेनं, शुद्ध भावनेनं, निष्ठेच्या भावनेनं तुम्ही परमार्थ करा. परमार्थामध्ये खूप सोमपुरी महाराजांची सेवा करायची ना, इथं भावनेला किंमत आहे. तुम्ही क्रियेनं किती श्रीमंत आहे, कोणते कपडे घालून आले, काय परफ्यूम मारून आले, कोणी विचारतं का हो सोमपुरी महाराजांच्या दरबार? लग्नात विचारतील ते, इथं नाही विचारत. जसं कायम एक उदाहरण सांगितलं जातं. चित्रकलेच्या पेपरला गुरुजींनी विद्यार्थ्यांना सांगितलं, पोरो पटकन धावणारी रेल्वे काढा रे कागदावर. पटपट पटपट पोरं धावणारी रेल्वे काढायला लागली. हुशार पोरं होते. त्यात एक पोरग ढब्बू होतं, पण हुशार होतं. ढब्बू होतं हुशारी असतं हो. जे पोरं ढब्बू असतात ते अधिक हुशार असतात. फक्त त्या आपली हुशारी अभ्यासात चालवत नाही, नाही तर ते प्रचंड ब्रिलियंट असतात महाराज. आमच्या शाळेला एकदा आग लागली. मी शिक्षकी पेशातला माणूस आहे म्हणून मी शिक्षकी उदाहरणं जास्त देतो. शाळेला आग लागली, अख्खी शाळा जळून राहिली आमची, आणि सगळे पोरं शाळा विजून राहिली, शिक्षकांसहित, शिपायांसहित, स्टाफ सहित. एक पोरं ग्राउंडवर नाचत होतं. त्याला म्हटलं नाचून काऊन राहिला? सगळे शाळा विजून राहिले. मूर्खा तिकडे जाय, काय झालं तुला नाचायला? तो म्हणे आगीचा अंदाज पाहून मला असं वाटते 8-10 दिवस तरी शाळेला सुट्टी द्यावीच लागणार आहे तुम्हाला. तसंच झालं, आमची शाळा 10 दिवस बंद. खोल्यांची दुरुस्ती झाल्यावर खोले पिरियड घ्यायला गेला आणि ते पोरग पुढंच बसलेलं होतं. त्याला म्हटलं का रे, घटना आणि दुर्घटना यातला काय फरक आहे बाळा? तो म्हणे आपल्या शाळेला आग लागली घटना आहे, आणि त्यातही तुम्ही वाचले ही दुर्घटना आहे. आता काय नमस्कारच करा त्या पोराला, दुसरं काय महाराज. प्रचंड ज्ञानी पोरं असतात ती, ज्यांना अभ्यास नसतो ना, त्यांची हुशारी फार. मग ते शाळेत कमकुवत असले काही पोरं की मग ते रोड लाईनमध्ये करोडो रुपयांचा व्यापार उभा करतात. पेट्रोलियम, हॉटेल. हे काय शाळेत हुशार असलेल्या विद्यार्थ्याचे लक्ष नाही का? रामदास भाऊकडे पाहिलं की शाळेत हुशार असलेला माणूस नोकरी करतो 5-50 हजाराची, तो तेवढ्यात पुरतं. पण शाळेत ज्याचं डोकं चाललं नाही मग तो असं डोकं लावतो एकदारच, लोहा गरम झाला की टाकला हातोडा. असं समजू नका पोरो, तुम्ही शाळेत अपयशी झाले म्हणून तुम्हाला पुढे यश येणार नाही. सचिन तेंडुलकर पहा तुम्ही, 10वीला किती वेळा बसले? 2 वेळा बसले असं म्हणता बाबा. नापास झाले होते, पुन्हा ते 10वी झाले. अरे 7वी पास माणसं आहे काही काही, पण फ्लुएंट इंग्लिश बोलतात. फ्लुएंट स्किल वापरता आलं पाहिजे. आपल्याजवळ काय डोकं आहे हे वापरलं ना, त्याचा पुरेपूर वापर केला ना, की चहा विकणारा सामान्य माणूस सुद्धा देशाचा पंतप्रधान बनू शकतो. एवढं लक्षात ठेवा. आपण त्या देशात राहतो. चहा विकणार आहे मोदीजी, सामान्य रेल्वे स्टेशनवर ते चहा विकायची, पण देशाचं सर्वोच्च पद. महाराज पंतप्रधान होणं सोपं आहे? नुसतं आवाज ऐकलं की कळतं माणसानं आवाज कोणाचा आहे. अरे भाई बहनो,
अरे लोक म्हणतात अरे बापा मोदीजींचा आवाज आहे. ते नोटबंदी झाल्यावर तर माणसं एवढं ऐकलं तरी घाबरत काही ऐका रे बापा आता पुढे घोषणा. नोटा बंद झाल्यावर तर तेवढ्याला ते बोलत होते. मी माझ्या बायकोला म्हटलं या काळ्या दाढीवाल्याकडे पाहू नको, पांढऱ्या दाढीवाल्या बाबाकडे पहा, ते काय सांगताय पांढऱ्या दाढीवाली. तेव्हा ते रात्री बोलायचे मेरे भाई बहनो मैं आपसे कहना चाहूंगा कि 500 और 1000 रुपए की नोट कागज का टुकड़ा बन जाएगी, लेकिन मेरे भाई बहनो नुसता आवाज. स्किल वापरता आलं पाहिजे. काय भाऊ कदमला मी तो त्याचं रोज नाव घेतोय बा कीर्तनात रोज. काय डोकं आहे हो त्याचं. त्याला काय हिरो होण्याकरता अभिनेता होण्याकरता शरीर आहे का त्याच्याकडं? काही रंग आहे गुरुजी खरंच सांगा काय त्याच्याकडे काय संबंध आहे हो रंगाचा आणि रूपाचा शरीर यष्टीचा? शरीरच यष्टी आहे त्याची. पण त्याचे चाहते अरे तो बोलला त्याचं स्किल वापरलं त्यानं. काय बोलतो तो म्हणजे कर्नाटकाचा माणूस त्याला भेटला आणि म्हटला भाऊ लग्न झालं रे तुझं? झालं म्हणे. तुझं रे? तो म्हटलं झालं. काय म्हणता रे कर्नाटकात लग्नाला? तो म्हटलं कल्याणम. त्यानं याला विचारलं का रे इकडे महाराष्ट्रात काय म्हणता लग्नाला? हा म्हटलं वाटोळ. किती डोकं असेल त्याच्याकडे उत्तर द्यायला. हजार जबाबी, प्रचंड हजार जबाबी. स्किल वापरता आलं पाहिजे पोरो. स्किल वापरा. ते म्हशी बाजारण्याचं जरी असलं तरी वापरा. स्किल असतं, कमकुवत नाही. अरे शेणाच्या गोऱ्या विकून लोक करोडपती होऊन राहिले या देशात. तुम्ही काय करून राहिले? जा तुम्ही एखाद्या मॉलमध्ये, आता इथं जालन्याला डीमार्ट असेल, डीमार्ट आहे ना जालन्याला, डीमार्ट मध्ये जा. तिथं या कापसाच्या कापूस वेचून ते राहतं काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? नाही नाही नकट्या. नक्की म्हणता का तुमच्याकडे? आमच्याकडे नकटी म्हणतात त्याला. हा तेच नखी. त्या नख्या 100 रुपयाला 10 भेटता, वेगळे वेगळे कलर मारून आणि पॅकिंग करून. मी परवा मुंबईत गेलो, ती एका घरी पाहिलं. म्हटलं केवढ्याचं घेतलं हे? 100 रुपयाच्या 10-12 नख्या असतील त्यात. म्हटलं बापा रे. ते पॅकिंग केलं आणि त्याला रंग दिलेला. म्हटलं तुम्ही ना आणलं का? आले नाही म्हणे पानं किती छान दिसते. म्हटलं आमच्या वावरात ये ना जरा, अख्खं घर भरीन तू यांना खेळणं ना आमचा बाप करोडपती होईल. स्किल वापरता आलं पाहिजे मार. अरे मक्याचं कणूस 750 रुपयाचं खाल्लं मी ना दुबईत. 750. आता मक्याचं कणूस दिसलं म्हटलं सगळ्यात हलकं जे आहे ते खाऊ आणि चांगलं. त्यानं ते दिराम तिथलं नाणं दिराम. मी रूमवर गेल्यावर विचार करू म्हटलं बापा रे हे तर 750चं झालं कणूस. एक मक्याचं कणूस खाऊन मी जिरून घेतली तिथं. डेव्हलपमेंट 30 वर्षात असा देश डेव्हलप केला त्या अरेबियन लोकांनी. मुस्लिम राष्ट्र आहे अवघड. 30 वर्षात सगळा पैसा वापरला दाऊदचा. हजारो करोड रुपयाची गुंतवणूक केली. पैसा वापरला आणि त्याला दिलं काढून. पण त्याच्या भाड्यावर त्याचीच प्रॉपर्टी ती. आणि त्याचीच प्रॉपर्टी त्याला सांगितलं तुझ्या प्रॉपर्टीचा तुला बरोबर वाटा मिळेल, गद्दारी होणार नाही. आज त्याचा वाटा त्याला जातो, देशाचा देशाला येतो ना. जग त्या दुबईला जातं. स्किल वापरलं लोकांनी. स्किल वापरून काही काही माणसं हो घरी केवळ आपलं स्किल वापरून माणसं आपला उदरनिर्वाह चालवत आहे. काही माणसं म्हणतात जमीन पिकतच नाही, वडिलोपार्जितच शेती, जमीनच पिकत नाही. अरे जमीन काय पिकेल? तू लेखा काम असलं की जमिनीकडे जातं. इज्जतदार शेतकरी पा, कष्टकरी पोरं. एखाद्या दिवशी नोकरदाराला नोकरीला सुट्टी असली तर तो त्या नोकरीकडं, ड्युटीकडं, ऑफिसकडं वळून सुद्धा पाहत नाही. पण काहीच काम नसताना सुद्धा शेतकऱ्याची पोरं शेतीला जातात. त्यावेळेला त्याला म्हणा आपण अहो काही काम नाही तिकडं का चालले? त्यावेळेला इज्जतदार शेतकऱ्याच्या पोरानं दिलेलं उत्तर आहे जमीन आमची माय आहे. आणि आईकडं काही काम असतानाच गेलं पाहिजे असं नाही, कधी कधी तिचा आशीर्वाद सुद्धा घ्यायला गेलं पाहिजे. करणार नाही माऊली कृपा. स्वधर्म सोडला की क्षेत्र कोणतंही असो त्रास होणार आहे. आणि स्वधर्माची जाण झाली, वर्म कळालं की क्षेत्र कोणतंही असो आनंद मिळणार आहे. चला वर्म कळालं पाहिजे. काळा रे पोरं धावणारी रेल्वे. कोणी सांगितलं? मी उदाहरण सांगत होतो तुम्हाला. कुठं सांगितलं? शाळेत. वा असा आवाज, जरा वर्दळीचा आवाज येतो आहे की नाही? शाळेत सांगितलं. सगळे पोरं धावणारी रेल्वे काढायला लागली. एका पोराला धावणारी रेल्वे काढता येत नव्हती, पण लय डोकेबाज होता तो. त्यानं असा यम काढला, मोठा यम.
यम म्हणजे डोंगर झाला, त्या डोंगरावर 3-4 रेषा मारल्या आणि त्याला टोप्या दिल्या, झाडं झाली ते. आणि स्केल घेतली, 2 पट्टीनं सरळ रेषा ओढल्या डोंगराच्या मधोमध आणि खाली एक वाक्य लिहिलं, गुरुजी रेल्वे धावतच आहे, फक्त ती बोगद्यात गेली. रेल्वे धावतच आहे, फक्त ती बोगद्यात गेली. पण गुरुजी येते तिथं 5G चालत नाही गुरुजी जवळ. ते म्हटले बाळू काही हरकत नाही, तिला बोगद्यातून बाहेर आली येऊ दे, ती आली की मला आवाज दे, ती बोगद्यातून बाहेर आली की तुला लगेच मार्क देतो मी. आता ऐका, शाळेत कागदावर रेल्वे दाखवल्याशिवाय गुण मिळत नाही, व्यवहार येतो. तिथं क्रियेला महत्व आहे. इथं आहे रेल्वे या भावनेला महत्व नाही, बोगद्यात गेली या भावनेला महत्व नाही, तिथं कागदावर रेल्वे दाखवावीच लागेल. याच्या उलट आहे तुकोबार एक क्षेत्र सांगता येते, तिथं क्रियेला नाही, तिथं केवळ निष्ठेला आणि केवळ भावनेला किंमत आहे. या सोमपुरी बाबांकडे जा आणि एवढं म्हणा फक्त, बाबा यायला आज उशीर झाला बरं का, त्यामुळे तुमची सेवाच नाही करू शकलो काही, पण तुमच्या चरणावर डोकं ठेवतो, आजची सेवा एवढीच स्वीकारून घ्या. सोमपुरी बाबा प्रेमानं पाठीवरून हात फिरवतील आणि सांगतील, जा तू आला ना आणि एवढं कबूल केलं ना, खूप झालं. भगवान महादेवाकडे जाताना म्हणा, देवा अरे आज वेळ नाही मिळाला तुझी साधन सामुग्री आणायला, बिलवदळ आणू नाही शकलो आम्ही, पण बिलवदळ जरी तुझ्याकडे आणता आली नाही तरी मंदिरात चढता चढता निरगोडीचं झाड दिसलं आणि त्या निरगोडीच्या झाडाचं एक पान तोडलं तुझ्या पिंडीवर वाहलं. देवा आता या निरगोडीच्या पानालाच सुवर्णाची बेल म्हणून स्वीकार कर, सुवर्णाची बेल म्हणून स्वीकार करेल. फक्त अंतःकरणात निरगुडीचं पान ठेवताना इतकी शुद्ध भावना पाहिजे का, ते भावनेचं जग आहे आणि आपण जिथं राहतो ते क्रियेचं जग आहे. म्हणून तुकोबाराय म्हटले, भावनेच्या जगात जिंकायचं असेल तर निष्ठा लागते आणि क्रियेच्या जगात जिंकायचं असेल तर स्पर्धा लागते. स्पर्धेत क्रियेनं जग जिंकता येतं आणि परमार्थात भावनेनं निष्ठेनं परमात्मा जिंकता येतो. या दोन्ही गोष्टीचं सूत्र सांगड जर तुम्ही लावली तर तुम्हाला त्या भक्ती साधनेचं वर्म कळेल. महाराज तंतोतंत जीवनामध्ये निष्ठेनं भक्ती व्हावी याकरता आम्ही काय केलं पाहिजे हो? अभंगाचं दुसरं चरण, निष्कामा निष्ठा विठ्ठली विश्वास, निष्कामा निष्ठा विठ्ठली विश्वास, निष्कामा निष्ठा विठ्ठली विश्वास, निष्कामा निष्ठा विठ्ठली विश्वास, निष्कामा निष्ठा
निष्काम निश्चळ हे शब्द बघा तुम्ही. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांचे. तुकोबारे म्हटले ते वर्म आयुष्यभर निष्ठेने टिकावं असं वाटत असेल, ती शुद्ध भावना भगवंताच्या उपयोगाला यावी असं जर वाटत असेल तर तुम्ही काम करा. देवाकारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त झाले एकचित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू आता हात गा. फार कष्ट करू नका, एवढंच करा. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. देवावर विश्वास ठेवा की हा माझा भलं करणारच आहे. हा विश्वास ज्याच्या अंतःकरणात असेल, महाराज परमात्मा त्याच्याकडे आलेश्वर राहत नाही. विश्वास तो करी स्वामी बरी सदा विश्वास तो करी स्वामी बरी सदा विश्वास स्वामी भगवंतावरती विश्वास या नावाच्या या प्रमाणातच तो भाव आहे बघा. ती विश्वास तो करे स्वामीवरी सत्ता. सत्ता त्याच्यावर गाजवायची असेल तर विश्वास. बस. पती पत्नीचं सामान्य नातं आहे, पण कशाच्या आधारावर चाललंय काय हो दुसरं सांगा तुम्ही. एक सामान्य गळ्यात तिच्या दागिना विश्वासाचा आहे, कपाळावरचं कुंकू आहे, पायात जोडवे, या तिघींच्या आधारावर थोडी असतो प्रपंच. तिच्या अंतःकरणात जो नवऱ्याविषयीचा दृढ विश्वास आहे की हा माझा सांभाळ करेनच, त्याच्या आधारावरच हे चाललंय. 11 वाजेला नवरा घरी आला आणि दार उघडणारी बायको जर संशयाच्या नजरेनं पाहत असेल तर त्या घरात काय सुख नांतं का? करोड रुपये पडलेले असल्यावर घर विश्वासानं चालतं, घर पैशानं चालत नसतं. 10 दिवस माहेरात राहिलेली बायको घरी आल्यावर जर नवरा संशयाच्या भावनेनं बायकोकडे पाहत असेल, त्या घरात कसलं आलं सुख? घर विश्वासानं चालतं. आपण कायम सांगतो बायको माहेरी गेली तिचं काही मन लागत नाही. तिकडं गेल्यावर जाताना सांगून गेली होती मला फोन लावायचा नाही, मी 8 दिवस येणार नाही म्हणजे येणार नाही. तो म्हणे जा बाबा एकदम बरं झालं, 8 दिवस म्हणजे चांगलं. ती गेली. तिकडं गेल्यावर तिने लगेच फोन लावला, हॅलो कुठे आहे तुम्ही? तो म्हणे मी घरी आहे. काय करताय? बसलोय, तुझी आठवण येते. आता माणूस आहे एकदम लबाळ, आठवण बिठवून अशी काही येत असते काय? पण तो म्हणे मला तुझी आठवण येते, मी बसलो घरी. ते बाई म्हणे पण माझा विश्वास नाही होऊन राहिला, तुम्ही घरी. तो म्हणे सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही? अगं मी घरी आहे. ती म्हणे पण मला विश्वास नाही. ती म्हणे तुम्ही जर घरीच असाल तर एखादी वस्तू माझ्या कानाला ऐकवा. पंखा ऐक ना म्हणे आपला बेडरूम मधला. तो आता त्याचं रेग्युलेटर बदललं म्हणे, आपण आता आवाज नाही मारत. तो मग तुम्ही किचनमध्ये जा, मिक्सर चालू करा आणि त्याचा आवाज मध्ये ऐकवा. बाईच्या कानात तो आवाज चांगला भरलेला असतो. यानं गेला चालू केलं मिक्सर. दुसरा खटका मारा. ती बाई म्हणे हा ती म्हणे आता आपलंच आहे मिक्सर, घरी आहे तुम्ही, जेवण घेऊन करा. दुसऱ्या दिवशी फोन, तुम्ही कुठे? हा म्हणे मी घरीच आहे. ती बाई म्हणे जा किचनमध्ये, दाबा दुसरा खटका, करा चालू मिक्सर. हा आपलंच आहे. तिसऱ्या दिवशी पण तुम्ही कुठे? हा म्हणे मी घरीच आहे. ती बाई म्हणे मिक्सर चालू करा. चौथ्या दिवशी पण तुम्ही कुठे? हा म्हणे मी घरीच आहे. मिक्सर चालू करा. 5व्या दिवशी पण तुम्ही कुठे? हा म्हणे मी मिक्सरच उभा आहे. मला माहित होतं तुझ्या फोन येऊन राहिला. 8 दिवसानं घरी येणारी बाई 5व्या दिवशी संध्याकाळी घरी आली. घरदारात येऊन पाहते तर घराला कुलूप. हा म्हणे बाबा. शेजारणीला विचारते म्हणे काकू माझ्या नवरा कुठे? ते शेजारी म्हणे बाई तू गावाला गेली त्या दिवशीपासूनच तुझ्या नवरा थैलीत मिक्सर घालून हिंडून राहिला.
जडी पुलक दिशीन तरी पिन खोसते म्हणे तो. आवाज ऐकू आला. अरे विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. या बाईचा नवऱ्यावर विश्वास नाही, तिनं काय सुखाची अपेक्षा करायची. जिचा मालकींवर विश्वास नाही, या संशयावनी थोर अनेक पाप नाही घोर. अविनाशासी वा घोर प्राणियासी विनाश काले विपरीत बुद्धी. काय विश्वास सार्थ केला असेल त्या गोपिकांनी परमात्म्याचा. किती विश्वास. भक्ती साधनेवर हा परमात्म्याचाच विनू आहे. आता आपण वळालं पाहिजे, गेलं पाहिजे. संसाराला तिलांजली दिली आणि भगवान परमात्म्याचा विश्वास सार्थ केला. पण ज्या वेळेला त्यांच्या सासवांना घराला अनुभूती आली, त्यावेळेला त्या गोपिकांना कुठली अग्निपरीक्षा द्यावी लागली नाही भगवंताकरता. सांगितलं भोग भोगोनी ब्रह्मचारी. अरे याला कोणता लवलेशच नाही. काय आक्षेप घेता त्यांच्यावर. भक्ती साधनेमध्ये विश्वास लागतो महाराज. विश्वासानं जग चालतं. आपला विश्वास ठेवा, आपला विश्वास नाही महाराज. आता तुम्ही सगळे कीर्तनाला आले, खरं सांगा तुमचा कोणावर विश्वास आहे म्हणून तुम्ही कीर्तनाला आले? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? तुम्ही इथं आले, तुमच्या प्रत्येकाच्या घरात कपाट आहे की नाही? कपाटात पैसे आहे की नाही? खरं सांगा. देवाच्या दारात सोमपुरी महाराजांच्या दरबारात खोटं बोलायचं नाही. आहे की नाही पैसे? तुम्ही बँकेत आहे का? कोणाचं पोरग रे तू? कोणाचं आहे? तुझं नाही, तुझ्या वडिलांची भेट घ्यावी लागेल. पोरग चाणक्य आहे बरं का. म्हणजे बाप हुशार असला पाहिजे. बाप जगाला पैसा कळू देत नाही, त्यावर ती पोरग म्हणतं पैसा नाही. तुमचे चेहरे सांगताय तुमच्याकडे किती पैसे आहे. पैसे कपाटात आहे. पण आपण कीर्तनाला सगळे आलोय. खरं सांगा कोणाच्या भरोशावर आले? देवाच्या कुलपाच्या तुमच्या दाराला लावलेलं देवा बिवारचा काय विश्वास तुम्हाला कीर्तनाला? तुमचा त्या लोखंडाच्या कुलपावर विश्वास आहे. माझाही विश्वास कुलपावरच आहे. आपला विश्वास देवावर नाही महाराज. आपण कीर्तनात आलो असं कधीच म्हणू शकत नाही व्यवहारात. काय द्या परी गेली याचा असे न करे, गेलेली गोष्ट आपली नाही असं म्हणायला धाडच लागतं महाराज. ते तुकोबारांनी म्हणावं. आणि तुकोबारी म्हटले तोही नुसता विश्वास नाही, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, काही अपेक्षा नसलेला विश्वास. भगवंतावर किती विश्वास ठेवला की विरोध करणारे सगळे वजा केले तुकोबारांनी. सगळे. महाराजांच्याच आयुष्यातला 2 मिनिटात प्रसंग सांगतो. सेवा आवरतो, फार वेळ तुम्हाला ताटकळत ठेवायचं नाही. चला, जगद्गुरु तुकोबारांच्या आयुष्यात असे प्रसंग आले. तुम्ही कधी कधी हे प्रकरण वाचा आणि एक बार काही न विचार करा. एक साधक म्हणून तुकोबारांची भावकी देवत राहत होती. तुकोबारांना ओळखणारी सगळीच देवकर मंडळी देवत राहत होती. पण तरी तुकोबारांचं प्रमाण पाहायला मिळतं. कोपला पाटील गावीचे हे लोक. हे प्रमाण वाचलं की माझ्यासारख्या कीर्तनकाराला पडलेला प्रश्न आहे. जर तुकोबारे म्हणत असतील कोपला पाटील, कोपले गावीचे हे लोक, तर त्या काळातल्या लोकांना काही एवढंही कळत नसेल. तुकोबारे संत होते, परमात्म्याची कृपा होती, प्रत्यक्ष वैकुंठातून आले होते. या गोष्टी सोडून द्या, क्षणभर सोडून द्या की तुकोबारे संत होते, त्यांना कळालं नाही, नसलही कळालं. पण तुकोबाराय हा महात्मा कोणाच्या घेण्यात नाही, कोणाच्या देण्यात नाही. बिचारा आपलं आपलं भजन करतो. एवढं तर लोकांना कळत असेल ना. कधी कधी ही प्रमाण वाचली की असं वाटतं, तुम्हाला राग येईल माझ्या बोलण्याचा, असं वाटतं आताची माणसं खूप चांगली तेव्हाच्या पेक्षा. 100 वेळा एक माणूस नाथ महाराजांच्या अंगावर पैठणात थुकतो म्हणजे तेव्हाच्या पेक्षा आताचं जग बरं आहे. 100 वेळा अंगावर थुकून सुद्धा तुकोबार नाथ महाराजांची भावकी त्याला विरोध करत नाही. कोणी नाथ महाराजांना सोडवायला येत नाही आणि कोणी त्याच्या थोवाळीत मारत नाही. याचा अर्थ तेव्हाच्या पेक्षा आताची माणसं चांगली आहे. तुकोबारांची पत्नी अन्न करता मेली तरी कोणी भाकर दिली नाही. आता भाकर न खाता या जगात एखादा माणूस मेला असं ऐकायला सुद्धा मिळत नाही. तुकोबारांची कन्या मला, पत्नी मला भाकर द्या म्हणता म्हणता मेली. याचा अर्थ तेव्हाच्या पेक्षा आताची माणसं चांगली आहे. इतकी कठीण लोक होती पण तरी परमात्म्यावरचा विश्वास नाही डोळू दिला. मार ऊसाची मोडी तुकोबारांच्या खांद्यावर दिल्यावर ज्यावेळेला देहूत तुकोबारे पोचले
त्यावेळेला देहूतलं जे पोरग येईल तो ऊस मागायचा तुकोबऱ्यांना, आणि आलेल्या लेकराला तुकोबऱ्यांनी ऊसाचं खाण द्यावं. गे रे बाबा, गे रे बाबा, गे रे बाबा. ऐका ऐका वर्दळीकर, ऊस वाटता 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 तुकोबराय वाड्यात पोहोचले आणि भागीरथी बाहेर आल्या. तुकोबऱ्यांची कन्या, बाबा ऊस द्या ना मला. हा घे बाई घे. लेकीची जात. ऊस देता बरोबर तुकोबऱ्यांच्या पोटाला चिकटली तुकोबऱ्यांची कन्या. तुकोबऱ्यांवर जेव्हा जेव्हा तुकोबऱ्यांच्या प्रसादाची अनुभूती द्यायची वेळ आली त्यावेळेला भागीरथींचाही त्या इतिहासात त्या चरित्रात उल्लेख आहे. अनगडशा फकीराचा कटोरा तुकोबऱ्याने नाही भरला महाराज, तुकोबऱ्यांच्या कन्येनं भरला. अरे तुकोबऱ्यांच्या पोरीचा हात केवढा, तिच्या हातातली मूठ केवढी, त्या मुठीतलं पीठ केवढं, आणि ते मायेनं चापट मारून झटकलेल्या हाताला चिकटलेलं पीठ केवढं. पण तुकोबऱ्यांच्या इवल्याशा कन्या भागीरथींचे इवले इवले हात, इवल्या इवल्या हाताला चिटकलेलं नाजूक टोकदार बोटांना असलेलं पीठ, आणि ते दोन्ही हात ज्या वेळेला अनगडशा फकीराच्या कटोऱ्याजवळ जात आहे आणि हाताला हात भागीरथी मारताय, बोटाला चिकटलेल्या पोटाच्या त्या पिठाच्या द्वारा अनगडशा फकीर भुजून गेला. इतकं पीठ तिथं ढिगारावं म्हटला. ज्याचा कटोरा आयुष्यात कोणीच भरू शकलं नाही त्याचा कटोरा भागीरथीच्या चिकटलेल्या बोटाच्या पिठानं भरतो. काय ताकद असेल तुकोबऱ्यांच्या कन्येत. अत्यंत जीव तुकोबऱ्यांमध्ये. चिपळ्या राहिल्या तर पोरीनं आणून द्याव्या. वाद झाला, हसावं भागीरथींनी विना आणून द्यावा. म्हणजे भजनाला तुकोबरे गेले की घरातला वाद कमी होईल हे सांगण्याकरता कन्याच घरात लागते महाराज. कीर्तनात बसलेल्या मंडळींना आवर्जून माझी विनंती, ज्याला मुलगी आहे त्यानं पोरीचं प्रेम तपासा. फक्त लेकीच्या जातीलाच माया असते महाराज, तिला लाज आहे. 20 रुपये पोराकडे द्या आणि सांगा 20 रुपयाची साखर आण, आणि पाहुणे बसले गपचूप आण असं सांगा आणि त्याला 20 रुपये द्या. तो 20 रुपयाची साखर घेईल. जिथं पाहुणे बसले तिथं बैठकीत येईल आणि बापाला बैठकीत साखरेचा पोळा दाखवेल. बाबा खाली मान घालावी लागते. आपल्या इज्जतीचं दिवाळ करणारी आपली पोरांची पिढी आहे. तेच 20 रुपये माझा दावा आहे तुम्हाला. मलाही एक मुलगी आहे, तुम्हालाही मुलगी आहे महाराज. मुलगी आहे, मुलगी असलेले आपण सगळे बाप आहे. ज्याला मुलगी आहे तो कारण तुम्हाला 2 मुली परमेश्वरानं दिलेल्या आहे. ज्याला मुलगी आहे त्याला विचारा लेकीला घराची इज्जत किती कळते महाराज. 20 रुपये पोरीच्या हातात द्या आणि तिला सांगा बाई पटकन साखरान बरं, जरा पाहुणे बसले लवकर जा बा. ती दुकानात जाईल 20 रुपयाची साखर घेईल. ती 20 रुपयाची साखर आपल्या ओढणी खाली झाकेल आणि घरात येऊन बैठकीत जिथं पाहुणे बसले तिथं मान खाली घालून सरळ आईजवळ निघून जाईल. आणि जोपर्यंत आईजवळ जात नाही तोपर्यंत त्या साखरेवरची ओढणी सुद्धा बाजूला काढत नाही. ही जात या राज्यात कोणाची असेल तर ती पोरींची. एवढं लक्षात ठेवाल. तिला लाज आहे बापाची, तिला इज्जत कळते बापाची. पोरांना इज्जतीचं दिवाळं काढायचं असेल तर पोरं, आणि इज्जतीचं रक्षण करायचं असेल तर पोरी. निदान तुमच्याबद्दल एवढं चांगलं बोलल्यानंतर जेवढ्या कीर्तनात बसले तेवढ्यानं तरी माझी विनंती, आम्ही जर इतकं ओझं तुमच्यावर घालत असू तर एकदा लग्न सुद्धा करण्याची इज्जतदार कुळातली संधी आमच्यासारख्या भावांच्या बापाच्या पदरी द्या. तुमच्या विचारानं नाही, आम्ही करू तिथं तुम्ही नांदायला जा. आयुष्यभर आमचा परिवार तुमचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. आमच्या पोटी जर तुम्ही जन्माला आला असाल तर आम्ही ठरवू तिथं तुम्ही नांदायला जा. आम्ही तुमचं वाईट करणार नाही पोरीव, तुमचं चुकीचं करणार नाही. अरे आम्ही जन्माला घातलं तुम्हाला, काय आम्ही तुमची चुकीचं करू. हे मर्दासारखे भाऊ शिव छत्रपतींचे मावळे, आम्ही पर्यायी कर्ज काढू पण थाटामाटा सजून तुम्हाला पाठवू. फक्त तुम्ही तुमच्या विचारानं आमच्या इज्जतीचं दिवाळ काढू नका, आम्हाला रडण्याची वेळ आणू नका. एवढी अपेक्षा सुद्धा कीर्तनात बसलेल्या सगळ्या मुलींकडून, या सगळ्या पुरुषांकडून प्रार्थना आहे तुम्हाला. एवढं दान द्या. अरे हा सोमपुरी महाराजांचा उत्सव कळसाला गेला असं समजू. एवढं द्या आमच्या पदरात. पुरीओ तुम्ही आमच्याकडं पाठ फिरून ज्या वेळेला निघून जाता त्यावेळेला आमचं भाऊ म्हणून तर जीवन राहत नाही, पण भाऊ म्हणून ज्या माय बापाला सांभाळायचं असतं ती दिसायला माय जिवंत दिसते हो, मेलेली असते. बापही मेलेला असतो. काय 2-4 वर्षाच्या हलकट प्रेमा करता 20-20, 25-25 वर्ष तुमच्याकरता दिवाळीच्या दिवशी फाटलेलं बनेन खांद्यावर वागवणारा बाप विसरून जात आहे. निदान त्याच्या इज्जतीला बाळगा, त्याच्या इज्जतीचं रक्षण करा. माझी विनंती आहे तुम्हाला. लाज तुकोबऱ्यांच्या कन्येनं जर राखली असेल, नाही आपण तुकोबरे होणार, पण निदान तुकोबऱ्यांचा एका सेवकाची लाज सुद्धा त्याची कन्या सांभाळते.
एवढं तुम्ही दाखवून द्या. चला ओघाओघात विषय निघाला. पोटाला चिकटलेली भागीरथी तुकोबारांना म्हणते, आईला द्या ना ऊस. एकच शिल्लक राहिला होता तुकोबारांकडे. लगेच भागीरथी बाहेर आल्या, जिजाबाई बाहेर आल्या आणि नवऱ्याला विचारताय, एकच ऊस आणला? बायकोची नसेल आली आठवण तुम्हाला. जी नांदायला आली तिची सामान्य माफक अपेक्षा आहे. लेकराला आणलेला कोणताही घास तुम्ही बायकोला घ्या म्हणा, तुला आवडतं ना खा. प्रेमानं खाते महाराज. शेवटी आई कोण होतीला आपल्याशिवाय म्हणणार तिथं की तू खाऊन घे. सर्वस्व दान करून मालकाचा सांभाळ करण्याचं व्रत या राज्यातली स्त्री घेऊ शकते महाराज. तिला संस्कृतीची खूप तळमळ आहे, खूप जाणीव आहे. एकदा झोपताना पत्नीच्या पदराला हात लावला, ज्याला लिकुरवाडी माऊली आहे, पदराला हात लावा. अरे हात कॉलर भिजलेली असली इथं बॉटमजवळ, इथं मनगटाजवळ, तरी माणसाला शर्ट काढावा लागतो झोपताना. रोज झोपताना जिचा अख्खा पदर ओला असतो आणि अख्खी गुडघ्याच्या खालची साडी ओली असते, तिचं नाव श्री आहे. सोपं आहे का महाराज? रात्रभर पोराला कोरड्या जागेवर झोपवते, स्वतः ओल्या जागेवर झोपते. सगळी घरातली धुनी भांडी करून संध्याकाळी झोपलेली स्त्री होणं फार कठीण आहे. अरे मोलकरणीसारखं जीवन आहे हो तिचं. तिला आपण दर्जा देत नाही, तिला समजून घेणं कठीण आहे, तर स्त्री होणं किती कठीण असेल. एवढं कठीण आहे की साडी ओली तिची कामधंद्यानं, घामानं भिजलेली. स्त्री होणं कठीण आहे महाराज. घरातली स्त्री गेली की मग कडतं घर पण कशाला म्हणतात. त्यामुळे ते अवघड आहे सगळं. मला नाही आणलं तुम्ही ऊस. अगं खूप ऊस दिले होते जिजे शेतकऱ्यानं. किती दिले? मोळीच दिली होती एकच. अगं पोरं भेटले ते होतले. मी त्यांना वाटत आलो, जिजे लई लोकं आली ती माझ्याकडे ऊस मागायला, पण त्यांना दिले का? हो, त्यांना वाटत आलो. मालक त्यांना वाटता लेकीची आठवण आली असेल म्हणून तेवढा एक काढून ठेवला पोरी करता. जिजे काढून ठेवला नाही, राहिला. मागणारे पोरं सरली म्हणून ऊस राहिला. मालक ज्या लेकरांना तुम्ही ऊस वाटत वाड्यात पोहोचलात, त्या एकाचाही बाप तुमच्याबद्दल बोलताना तोंडात साखर नाही ना ठेवत. का ऊस वाटतं त्यांना? तुकोबारांनी दिलेलं उत्तर सांगतो आणि कीर्तन संपवतो. जिजे या देहूतली मंडळी जर ऊस खाऊन सुद्धा, त्यांच्या लेकरांना ऊस वाटून सुद्धा माझी निंदा करणं, माझा द्वेष करणं, माझा मत्सर करणं सोडत नसतील, ते जर चुकीचं काम सोडत नसतील, तर मी माझं ऊस वाटायचं आणि गोड बोलायचं पवित्र काम सोडू कसं? कारण माझं ठरलेलं आहे. माझं काय ठरलेलं आहे? जनदेव तरी पायाची पडावे, त्यांची स्वभावे काय
ठरलेलं आहे. काय या जगाचा नाद करते जिजे? अगं त्यांच्या स्वभावात काय काम आहे आपल्याला? त्यांची या स्वभावे काय का माझा ज्याच्या स्वभावावर विश्वास आहे तो विश्वास असं सांगतो पाहू नये वासानिकांची, तू वाट पाहू नको यांची कोणाची. अगं आपला पाठीरागा देव आहे. देव तारी कोण मारी? काय कोणाच्या आधारावर आपलं जीवन सोडता? याच्या पायावर घाल त्याच्या पायावर घाल, अरे सोडा. त्याच्याकडे निघा. जो त्याच्याकडे गेला त्याचा चक्कर कधी रिकामा जात नाही. आपण त्याच्या दिशेला जाऊया. पण जातानाची अवस्था कशी असावी? निष्काम, निश्चळ, विठ्ठली विश्वास, निष्काम भावनेने. खूप दिलंय या भावनेनं देवाकडे जा. काही देणार या श्रद्धेनं जाऊ नका. खूप दिलंय. निष्काम, निश्चळ, अत्यंत निश्चळ भावना भक्ती साधनेची घेऊन भगवंताकडे जर गेलात तर परमात्मा आपल्यावरती कृपा करेल. अरे कृपा केली नाही असा माणूस ऐकायला सुद्धा मिळत नाही. तुकोबारे म्हटले अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे ऐसा कोण उपजीरा, 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 कोण उपजीरा, तुका म्हणे ऐसा कोण तुका म्हणे ऐसा कोण उपजीरा, तुका म्हणे ऐसा कोण उपजीरा. नाही ऐला ऐसा कोणी, नाही ऐला ऐसा कोणी बोला. बोला बोला
बसा खाली बसा. एवढे फटाके, हा आनंद, ही व्यवस्था, प्रचंड प्रेम असल्याशिवाय, सोमपुरी महाराजांच्या उत्सवातच जीव ओतल्याशिवाय या सगळ्या गोष्टी शक्य होत नाही. खरोखर तुम्हाला धन्यता दिली पाहिजे. मी एवढंच सांगू शकतो, भगवान परमात्म्यावर, पांडुरंगावर, सोमपुरी महाराजांवर इतका विश्वास तुमचा आहे आणि इतक्या विश्वासात तुम्ही इतके कष्ट जर कीर्तना करता करत असाल, हजारो पावलं टाकत हा सोमपुरी बाबा तुमच्या करता, तुमच्या मदतीला धावून आल्याशिवाय राहणार नाही. इतकी कृपा, इतकं कृपेचं वैभव परमात्म्याचं आपल्यावरती राहील आणि राहावं, ही सदिच्छा शुभकामना या निमित्ताने व्यक्त करूया. माझ्या सेवेला विराम देऊया. शिवाजी दादा कारभारी, जाय भाई यांना सुद्धा बरोबर आहे ना, यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. अत्यंत चांगली व्यवस्था. म्हणतो माझा मुंगळा झाला तरी चालेल, पण पिंगळा म्हणतो, काळजी करू नका. त्याला काय, ते काही सुटका नाही आम्हाला, ते पार शेवटच जाणार आहे. माझ्यासोबत जाईल ते. संतांचं ऐकूनच आपल्याला आनंद घेता येईल. आपण तो आनंद घ्यावा. संतांचं ऐकलं तर आपलं भलं होईल, अन्यथा आपल्याला परिणामही त्याचा भोगावा लागेल. काय परिणाम आहे? 11-10 झाले तरी तुम्हाला पिंगळा ऐकावाच वाटतो. तुमचं त्या भजनावर असलेलं प्रेम आहे. संतांचं ऐका, नाहीतर तो काळ येईल, या वर्दळीतल्या लोकांना, मला बांधून यमपुरीला घेऊन जाईल. नाथ महाराज म्हटले, ऐकलं तर बरं लेखा, नाही तर आमच्या काय बापाचं जाणार आहे. ऐक, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही सरत शेवटी बा आळ बांधून येईल. 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 एका जनार्दनी आमच्या काय बाजाईल.
वा 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 खाली बसा रे काय जास्त हुशार आहे बरं का ते जरा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो प्रणाम करतो वंदन करतो आणि सगळ्या गायकवादक मंडळींना आदरणीय तुळशीरामजी महाराज दाभाडे गुरुजी आदरणीय संतोषजी महाराज वाघ आदरणीय कैलासजी महाराज पवार आदरणीय अनिलजी महाराज जाधव आणि आदरणीय रोहनजी महाराज भिसे या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो वंदन करतो आज ज्यांच्याकडे कीर्तनाचं यजमानपद होतं ते शिवाजी कारभारी जायभाई आदरणीय संपर्क साधणारे माझे मित्र रामदासजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहे रामदास भाऊंनाही धन्यवाद देतो आदरणीय हरिभक्तपरायण तुकारामदादा भवर आहेत आमचे सगळे सहकारी या सगळ्यांप्रती करुणा व्यक्त करतो आणि सिस्टीमसुद्धा तुम्ही छान लावली तुम्हालाही धन्यवाद देतो तुम्हाला थोडंसं काही न 15 मिनिट तुमचे मी जरा जास्त घेतले त्याबद्दल तुमची क्षमा मागतो मोठ्या प्रेमानं 2 मिनिट हात मोकळे करा आणि खूप प्रेमानं खूप ताकदीनं टाळी वाजवा सगळ्यांनी म्हणा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नाथ नामदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नाथ नामदेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय बोललेले गुरु बेटी थांबा थांबा एक